भाई बहन, आज की रोटी के हर सदस्यों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 27 एप्रिल 2025 रविवार। हलकी क्लेशदायक वेळ। आपल्या हलक्या क्लेशाने आमच्यासाठी अतुलनीय आणि साक्षात तेजाचे भार निर्माण केले आहे। दुसरी कोरिंथीकर अध्याय 4:17 वचन। आपण या जगात प्रवास करत असताना देव आपल्याला अनेक प्रकारचे आधार देतो। लोक, नोकऱ्या, अनुकूल परिस्थिती व विश्रांतीची ठिकाणे। परंतु जेव्हा आपण या आधारावर देवापेक्षा अधिक विसंबू लागतो तेव्हा देव कधीकधी ते आधार दूर करतो, जेणेकरून आपण फक्त त्याच्यावर अवलंबून राहायला शिकू। अशा वेळी आपले हृदय व्यथित होते आणि आपण विचारतो की देवाने असा तोटा का दिला। पण काही कालानंतर आपल्याला उमगते की आपण त्या आधाराशिवाय जगू शकतो आणि जो तोटा वाटला होता तो प्रत्यक्ष आपल्यासाठी लाभदायक ठरला। ज्या संकटामधून आपण जातो त्या जरी वेदनादायक असल्या तरी त्या आपल्याला आनंद आणि अपरिमित गौरवासाठी सिद्ध करतात। एक लहानसे रोप एका विशाल वडाच्या झाडाच्या सावलीखाली वाढत होते। त्या झाडाची फांद्यांखाली सुरक्षित वाटणाऱ्या त्या रोपाला एक दिवस जमीनदाराने वडाचे झाड कापून टाकले। छोटे रोप शोक करू लागले। बादल व उष्णतेची भीती वाटू लागली। अरे, माझी सावली गेली, माझी संरक्षण संपले, आता मी काय करेन, असं ते म्हणाले। पण लवकर उबदार सूर्यप्रकाश थेट त्या रोपावर पडू लागला। त्याला पोषण मिळू लागले। ताजेतवाने करणारे पाऊस पडू लागला आणि सौम्य वाऱ्याने त्याला बल दिले। काही कालानंतर त्या रोपाला उमगले की वडाच्या झाडाशिवाय ते वाढू शकत, कारण त्याने त्याला निर्माण केले तो देव अजूनही त्याच्यासोबत आहे। योनाची कथा बघा। देवाने एका झाडाची व्यवस्था केली होती, ज्यामुळे योनाला सावली मिळाली, पण ते खूप आनंददायी झाला। योना अध्याय 4:6 वचन। परंतु योना त्याची तात्पुरत्या सोयीबद्दल अधिक काळजीत होता। निनेवेच्या लोकांची अंबाजल नव्हे। दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा पाठवून दिला, ज्याने बेलझाड नष्ट केले आणि योनाला शिकवले की त्याची सोय तात्पुरती होती, पण देवाचे उद्देश शाश्वत आहे। देवाचे मुलांनो, जेव्हा देव तुम्हाला आधार देतो तेव्हा त्याचे आभार माना व त्याची स्तुती करा। आणि जेव्हा तात्पुरते आधार दिले तेव्हा खचून जाऊ नका, तर सर्व ओझे प्रभूची पायाशी अर्पण करा आणि विश्वासाने त्यांची उपस्थिती थांबा व त्यांची स्तुती करा। लक्षात ठेवा, जे देवावर प्रेम करत त्यासाठी सर्व गोष्टी एकत्रितपणे भल्यासाठी कार्य करतात। रोमकर 8:28 वचन। आतुरतेने ध्यान करण्यासाठी वचन। माझे क्लेश आलेला चांगला आण, त्यामुळे मी तुझ्या नियम सुटकेला। तुझे वचनासाठी सोन्या चांदीचे हजारापेक्षा अधिक मौल्यवान आहे। स्तोत्र 19 अध्याय 71-72। आजचं बायबल वाचन
सकाळी पहिली राजे अध्याय 1 आणि 2. संध्याकाळी लूक 19वा अध्याय 28 से 48. धन्यवाद.